मित्रांनो नमस्कार. आज आपल्या देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये कोण आलं आहे? एक टायगर, वाघ. अहो घाबरू नका. असं टायगर म्हणजे आपले अशोक वानखेडे, आपला विदर्भाचा, मुंबईचा, दिल्लीचा टायगर, महाराष्ट्राचा टायगर, देशाचा टायगर, ज्याला टायगर या नावाने आज आपल्या मीडियामध्ये सगळेजण ओळखायला लागलेत. मूळ विदर्भाचा असलेला मनुष्य मात्र दिल्लीत गेला आणि दिल्लीमध्ये स्वतःची एक बैठक तयार केली. आणि आज तुम्हाला माहीत आहे अशोक वानखेडे हे आज एक सेलिब्रिटी झाला आहे आमच्या डिजिटलच्या याच्यामध्ये. आणि त्याची जी काही मतं असतात तो ज्या बिंदासपणे बोलतो. लोक त्याला कधी कधी म्हणतात, अरे बाबा तू एवढं बोलतो, तुला भीती नाही वाटत का? पण तू शेवटी म्हणूनच तर त्याला टायगर नाव पडलं ना. तर त्या दृष्टिकोनातून आज अशोक भाऊ अकोल्या आमच्या याच्यात नागपूरमध्ये आले होते. अकोल्याला मी असताना त्यांचा फोन आला, त्यांच्यासाठी म्हणून मी मुद्दाम इथे आज आलो. आज त्याचा रविवार होता, पण तरी म्हटलं नाही, नथिंग डू इट, तुम्ही आहे ना इथे, मी येणार. तर त्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडे आलेले आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे विषय तर आज अगदी अनेक हॉट विषय आहेत. आणि त्या हॉट विषयावर बोलण्यासाठी अशोक वानखेडेपेक्षा दुसरा कोणी योग्य राहू शकेल असं मला वाटत नाही. अशोक भाऊ नमस्कार. 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 आता मी ऑलरेडी एक तर धन्यवाद. अच्छा, मी लोकांसाठी काय लोक म्हणतात टायगर वगैरे, पण तुमच्यासाठी नाही. हे मी नेहमी सांगतो की प्रकाश पोहरे स्कूल ऑफ जर्नलिझम त्यातनं आम्ही आलेलो आहे. धन्यवाद. तुम्ही तेवढेच निर्भीडपणाने बोलता. तुम्ही मराठीत बोलता त्यामुळे महाराष्ट्रात आणि विदर्भात आहेत. मी हिंदीमध्ये बोलतो त्यामुळे थोडंसं फुटप्रिंट मोठं आहे. पण हे सगळी निर्भीकता जी आहे हे तुमच्याकडनंच आम्ही घेतली. तोंडावर बोलायचं आणि एकदम विदर्भातले माणसं तसे मूळ तोंड फाट असतात, फटकळ असतात. जे आहे ते आहे बाबा, जे आहे ते आहे रे, म्हणजे असंच असते. पटत असेल घे नाही तर राहू दे. मी बाहेर असते, तू तुझ्या रस्त्यानं असं आहे. तर अशोक भाऊ मला सांगा, आता सध्याच्या घडीला जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे किंवा एकंदरीत देशामध्येही म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. आता निवडणुकीचाच हंगाम होऊन गेला आणि जे काही निवडणुकांमध्ये झालं तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की या महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणी ज्याला कुठली थोडी बहुत बुद्धी किंवा संवेदना आहे किंवा ज्याला काहीतरी वाटतं की हे चाललंय बरोबर नाही, असा कोणी मनुष्य सध्या म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा केल्याशिवाय राहू शकणार नाही. त्यामुळे आपण त्याच विषयावर चर्चा करूया. काय वाटतं तुम्हाला ह्या जे काही निवडणुकीचे निकाल आले त्याच्यामध्ये? हे बघ, ह्या निकाल जे आहेत ना भाऊ, दोन गोष्टी असतात. निकाल असे दाखवतात की एनडीएची लहर होती, महायुतीची. पण जेव्हा लहर असते तेव्हा ती दिसते. 30 वर्षापासून दिल्लीत मी आहे. त्याच्या अगोदर मी मध्य प्रदेशमध्ये होतो. बरेचसे निवडणुका आम्ही कव्हर केल्या. जिथे लहर आहे ती दिसते, अशी वन वे ट्रॅफिक, जशी 2014ला दिसली. 2014 2019ला होती. त्यात तो जो पुलवामाचा तडका लागला, राष्ट्रवादाशिवाय कोणाला बिलकुल काहीच होत नव्हतं. म्हणजे वाटत होतं की ते हे काही होईल. पण यावेळेला ती लहर नव्हती. नाही, अजिबात नाही. तर निवडणुकांमध्ये आम्ही नेहमी सांगतो की लहर असते कारण अंडर करंट होत आहे असं म्हणतो आपण. पण अंडर करंट ही लहर होऊ शकत नाही. अंडर करंट तुम्हाला हारता हारता जिंकून देतं. तो अंडर करंट असतो. म्हणजे त्याला कळत नाही आपल्याला काठीची टक्कर झाला आपण, ज्याला काट्याची टक्कर. आणि मग त्यातनं आपल्याला वाटतं की आता त्यांना अँटी इन्कम्बन्सी आहे, म्हणजे लोकांचा विरोध आहे, नाराजगी आहे, सगळं असून सुद्धा मग असं काही एखादं कारण असतं एखाद्या गोष्टीचं की त्याच्यामुळे तो अंडर करंट तुम्हाला एक एजवर घेऊन जातो. आणि मग तुम्ही सटकता म्हणजे ती ज्याला फोटो फिनिश म्हणतो आपण, की जसं 146 आपल्याकडे आहे तर 147-48 सीटा मिळून गेल्या किंवा 140वर आले आणि मग 6 इंडिपेंडंट मिळून तुम्ही 146वर येता आणि बरोबर सरकार वाचली. ती अंडर करंट असतो. हा अंडर करंट जर लहर झाला तर हे कमीत कमी माझ्या आयुष्यात मी पाहिलं नाही. मी सुद्धा नाही. आणि होतं कसं, समजा झालं भाई आपण मूर्ख, नाही कळलं आपल्याला, लोक म्हणतील अरे बाबा तू स्वतःला शहाणा समजतो का, लहर होती तुला नाही कळली, आम्हाला कळली, ठीक आहे. मग जेव्हा लहर असते तेव्हा तो विजयाचा चेहऱ्यावर एक समाधान असतं की अरे बाबा सरकार आली आमची, एवढं मस्त काम केलं, यायलाच पाहिजे होतं. मी निर्णयानंतर लगातार महाराष्ट्रात फिरतोय. तुम्ही ऑटोवाल्याला विचारा, ऑटोत बसलेला माणूस, टॅक्सीत बसलेला माणूस. मी काल रात्री इथे ओलामध्ये बसलो. तो मुस्लिम होता चालवणारा. तो म्हटलं मी तुम्हाला ऐकतो यूट्यूबवर. त्याचा पहिला प्रश्न मला, साहेब असं कसं झालं? मी म्हटलं असं कसं झालं म्हणजे साहेब म्हणे ते म्हणजे काय पहिलेच मशीनमध्ये भरून आणतात का म्हणे. म्हटलं का? म्हणे साहेब कोणीच यायला मतं द्यायला तयार नव्हतं, हे कसे जिंकून आले म्हणे. हा जो प्रश्न आहे, कोणीच द्यायला तयार नव्हतं. आणि मग बॅरोमीटर कसं असतं, आपण सट्टा बाजारमध्ये पाहतो काय सट्टाचं पोझिशन काय.
आपण त्या नेत्यांच्या सभांना जी गर्दी असते ती गर्दी, मी असं म्हणत नाही की गर्दी नेहमीच टर्न आउट होते, बरोबर. पण गर्दी एक सिम्बॉल असतो की बाबा लोक ऐकायला येतात. तर मग त्यातले अर्धे लोक जरी काही घरी घेऊन गेले डोक्यात, काही विचार परिवर्तन झालं तर ते होतं. अहो योगी आदित्यनाथच्या सभानंतर कॅन्सल झाल्या. वाशिम मोदींच्या cancel झाल्या. मोदींच्या कॅन्सल झाल्या. लोक नव्हती, जी इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी टीम गेली होती ते स्वतःची ते लाईव्ह वगैरे घेऊन गेले होते, त्या सगळ्यांना त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कुठलंही शूट करायचं नाही, तुम्हाला ANI फीड देईल किंवा आमचं दूरदर्शन फीड देईल ते घ्यायचं. कारण ते खालच्या रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या आहे ना. असंच हरियाणामध्ये झालं होतं. हरियाणामध्ये महाराष्ट्रापेक्षा भयंकर होतं. महाराष्ट्रात सभा होत होत्या, महाराष्ट्रात उमेदवार जात होते. अहो भाऊ, हरियाणामध्ये आमची टीम होती, अक्षरशः उमेदवारची गाडी गेली की लोक दगडमार करायची, गोटमार व्हायची आणि उमेदवार पळून जायचे. ज्या ठिकाणी उमेदवाराला गावात घुसू दिलं नाही त्या पूर्ण गावाचे मतदानच त्या उमेदवारासाठी झालं. कसं शक्यच आहे? कारण हे जेव्हा हरियाणाच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तिथे एक खाप पंचायत म्हणून फार मोठा प्रकार आहे. कारण तुम्ही तिकडे हरियाणामध्ये बरेचदा शेतकरी आंदोलनात गेलेत, तर त्या खाप पंचायतमध्ये ते एक 8-10 पंचायतचे जे त्याला प्रधान म्हणतात, तर त्यांचा एक दिवस एका प्रधानचा फोन आला, अशोक जी हम खाप पंचायत के प्रधान हैं, हम मिलना चाहते हैं. तो मैंने बोला आप आओ कभी भी. बोले आप हमको समय दीजिए. बोले आप कल आ जाओ. तर ते 200 किलोमीटर दूरवरनं आले होते. 8 लोक होते, 8ही प्रधान होते वेगवेगळ्या खापचे. अच्छा. ते येऊन बसले. बोले अशोक जी हुआ कैसे, और यदि ये हुआ है तो आगे करना कैसे. पूरे खाप ने निर्णय लिया, खाप के बाहर कभी कोई नहीं गया. अब हमारा खाप भी कहता है कि हमने तो वोट दिया लेकिन उधर नहीं आया, कैसे करेंगे. मैंने बोला ये सवाल मुझे भी है. इसका जवाब एक ही है कि मशीनें का खेल हो रहा है. अब भाऊ पहले क्या था कि जहां मशीनें स्ट्रांग रूम में रखी जाती थी, उस स्ट्रांग रूम के बाहर ही गद्दे डाल के लोग सोते थे, किसी को अंदर घुसने नहीं देते थे. अब इन्होंने नया सिस्टम शुरू किया कि स्ट्रांग रूम के बाहर CCTV कैमरे लगेंगे. आप स्ट्रांग रूम से 100 मीटर दूर आपका टेंट लगाओ, उसमें आप टीवी लगाओ और वहां से मॉनिटरिंग करो. अब ये बहुत छोटी बात है जो डिजिटल मीडिया में है. आप कुछ नहीं कहेंगे. स्पीड एक पिक्चर आई थी बहुत पहले, वो उन्होंने उसमें फ्रीज करके रख दिया था. और वो पूरा उसने गाड़ी में कार बस में ऑपरेशन किया. और वो जो बॉम्ब प्लांट करने वाला था वो अपना बर्गर खा के देख रहा है रोज टीवी पे, उसको लग रहा कि ये तो बस चल रही है, कुछ लफड़ा नहीं है. तो वो लूप बन के डालने में 2 मिनट लगते हैं. तो आपने लूप बन के डाला. सवाल है 17C के साथ आपकी मशीनें क्यों नहीं मैच हुई. पॉइंट नंबर 1. सील थे, सील कहाँ गए. जहाँ जितने मत थे उतने ज्यादा कैसे हुए. 300 वोट गिरे. अब आता एक नवीन प्रश्न की लोक म्हणजे 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात 5 वर्षात महाराष्ट्रात 5 लाख मतदाता वाढले. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 48 लाख मतदाता वाढले. 48 लाख मतदाता. आता ते कसे वाढले. शिर्डीचं मतदान झालं. शिर्डीच्या मतदानाचा एक व्हिडिओ आला. सगळी कॉलेजची यंग पोरं लाईनमध्ये उभी. प्रवरानगर मोठं साम्राज्य त्यांचं कॉलेजेसचं. त्यांनी 2 महिन्यात सगळ्याच मुलांना वोटर बनवलं. आणि जर त्या प्रवरानगर साम्राज्यामध्ये 15,000 विद्यार्थी शिकतायत तर 15,000 विद्यार्थ्यांना गाड्यानं येऊन लोन हे करून दिलं, वोटिंग करायला लावलं. तिथे एकाने विचारलं एका मुलीला, ती वोटिंग केल्यावर त्या सेल्फी पॉईंटवर आली सेल्फी घ्यायला. तिला विचारलं तुम्ही कुठली, तर म्हणे नाही. मग तू इथलीच का, म्हणे नाही. मग मी इथली नाही. मग तू कुठली, म्हणे मी धुळ्याची. मग इथं वोट कशाला दिलं, म्हणे प्रवरानगर मेडिकलला आहे मी. इलेक्शन ऑफिसर म्हणतो बाबा हे इलेक्शन कमिशनचं कार्ड आहे, त्यांना मी कसं काय करू. म्हणजे आता पुढच्या इलेक्शनमध्ये जे शिक्षण सम्राट आहे त्यांचे 12-15 हजार मतं फिक्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे. असंच म्हणायला पाहिजे. असंच म्हणजे हा जर तुम्ही करत असाल तर मग ही लोकशाही आहे का. ही लोकशाही आहे का. तुम्ही ही मशिनी जीत त्याला म्हणतो मी. मशिनी जीत आहे, ह्या मशिनी विजय आहे. आणि मग एवढी आरडओरड होते तर मग तुम्ही याला बॅलेट पेपरवर का घेत नाही. एक बळा बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा.
चला. नाही, मनामध्ये नेहमी हाच प्रश्न उठतो की सध्याचे जे काही सत्ताधारी आहेत ज्यांचं श्रीरामावर खूप श्रद्धा आहे बिचाऱ्यांवर, आहे की नाही, बिचाऱ्यांची खूप श्रद्धा आहे. मग माझं असं म्हणणं आहे की ज्या सीतेवर केवळ एका माणसाने थोडी शंका घेतली हो, त्यावेळेला त्या सीतेला ह्यांनी अग्निपरीक्षा करायला लावली. मग आता एवढे लाखो करोड लोक शंका घेत आहेत ईव्हीएमवर, तिला अग्निपरीक्षा करायला का देत नाहीत? हे तर म्हणतात की तुम्ही ईव्हीएम खराब आहे हे सिद्ध करा, पण त्याला हात नाही लावायचा, त्याला टच नाही करायचा. प्रकाश भाऊ, तुम्ही ज्या लोकांना राम भक्त म्हणतात हा त्यांच्यासाठी राम ATM आहे, हा, राम धंदा आहे, अच्छा, हा, राम बिझनेस आहे. हा, त्यांना रामाचं काही घेणं देणं नाही. आता तुम्हाला सांगतो, योगी आदित्यनाथ हम्म, अयोध्याला 25 लाख दिवे, अयोध्याला असं, अयोध्याला तसं. अहो, तो कुठल्या योगी आदित्यनाथ हा कुठल्या पीठाचा पीठेश्वर आहे? हम्म, तो गोरखनाथच्या हम्म, पीठाचा पीठेश्वर आहे. हो, गोरखनाथ संप्रदाय रामाला मानतच नाही. अच्छा, जो संप्रदाय रामाला मानत नाही त्या संप्रदायाचा पीठेश्वर, पीठाधीशपती 25 लाख दिला होतो, 25 लाख दिवे लावतो, रामाचं मंदिर बांधतो. रामाचं मंदिर बांधतो, रामराम करतो, कारण त्याला फक्त राम घेणं देणं काहीच नाही. हा, त्याचं हे दुकान आहे. राम हा पूजेची वस्तूच नाही. मी तुम्हाला सांगतो, हम्म, राम हा जीवनात उतरण्याचा एक आदर्शवाद आहे. हा, पण राम राम करतात आणि महाभारत जगतात. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा लोकांकडनं तुम्ही अपेक्षा काय करायची? अहो, अयोध्येच्या लोकांनी जोडे मारून यांना घरी पाठवलं. हो, हो, त्याच अयोध्यामध्ये आता बाय इलेक्शन होतं, उपचुनाव हा, नाही होऊ दिलं. लोकांनी होऊ नाही दिलं. नाही नाही, यांनी यांनी नाही होऊ दिलं. त्याला वाटलं पुन्हा हारलं तर पुन्हा मोहर लागायची. पुन्हा मोर लागायची. आता आपल्याकडे 2 पॅटर्न झालेत. हो, एक पॅटर्न जो निवडणुकीचा आहे हम्म, तो तुम्ही हरियाणा, महाराष्ट्र म्हणू शकता, हो, की जिथे मशीन बदलतात. एक पॅटर्न उत्तर प्रदेश आणि परळीचा आहे. हम्म, परळी महाराष्ट्र. हो, तो कसा? तिथे मशीन जाऊ द्या, हम्म, मतदानाला येऊ द्यायचं नाही. हा, हा, तू हे दाखवू नको तुझं. नाही मग? गाडीतनं उतरला की देश हट्टी. हा, हा, ते मी बघितलं एका ठिकाणी व्हिडिओ आला. तो उतरायचा नाही. तो परळी मुंडे मी असं म्हणत नाही, ते धनंजय मुंडेचे लोक होते. हा. नारे धनंजय नारेची चालू होते ना. ते काही उद्या धनंजय मुंडे म्हणेल की माझी हा, माझा नाही. माझंच नाही, हा, ते लोकं बरोबर. मला बदनाम करण्याचा प्रयत्न हा, करतात. खरी ठीक गोष्ट आहे. आहे. हो. पोलीस समोर तो मारत होता हो. आणि पोलीस नपुसक बनून जर तिथे बसत असली याचा अर्थ सरकारी पक्षाचेच लोक होते. नक्कीच. उत्तर प्रदेशमध्ये अहो मुसलमान मोहल्ले यादव जिथे राहतात हो. तिथे बॅरिकेड्स लावले हा, अनेकांनी येतात. आणि तो पोलीसवाला रिव्हॉल्वर काढून रिव्हॉल्वर, सांगतोय बाबू. घर के बाहेर निकल एकदम मार डालूंगा. हो, हे बघितलं आपण. त्यामुळे तिथे परळीमध्ये 1,40,000 जिंकलं धनंजय मुंडे. मग ते मतं आली कुठून मग? जर- भाई 1,40,000 तुम्हाला 40,000 मतं पडले असतील, 1 लाख तुम्ही मशीनने केले असतील आणि पुढच्याला फक्त 50,000 पडले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, कारण त्याचे लोकांनाच जाऊ दिलं नाही. नोकरा जाऊ नाही दिलं. ही दुसरा पॅटर्न आहे. हा मेहम पॅटर्न तुम्हाला आठवत असेल, मेहम म्हणून एक उपचुनाव झाले होते हरियाणामध्ये हा, आणि तिथे त्यावेळेला बॅलेट पेपरचं असायचं. हा. त्या मेहममध्ये अशी लूटपाट झाली की पोलीस फायरिंगमध्ये लोक मेलीत तिथे. त्यावेळेस बॅलेट पेपर नव्हतं. होतं आणि खूप लूटपाट मारामारी, एकामेकाच्या लोकांना घेऊन देऊ द्यायचं नाही, पेट्या पळवणे, पेट्या पडल्या. पत्रिका त्या पळवणे. वेळेला लोक मेलीत. हो. तर तो मेहमचा रक्तरंजित निवडणूक होती. हम्म, आता आपल्याकडे हे 2 पॅटर्न कसे राबवले जातील? हम्म, मग याच्याकडसाठी प्रत्येक नेत्याला आपले गुंड पाळायला पाहिजे. आता की तुझे गुंड वेगळे, माझे गुंड वेगळे. आता राजकारण गुंडाशिवाय होणार नाही, राजकारण पैशाशिवाय होणार नाही आणि राजकारण निवडणूक आयोग सोबत असल्याशिवाय करू शकत नाही. तुम्ही दिवसभर काही तुम्ही अजेंडा द्या, कोणालाही चांगल्या माणसाला निवडा, तुम्ही काही काय वाटेल सांगा, ते करत कसं तर राहा. काही करा, तुम्ही त्याचा काही मतलब नाही आहे. निवडणुकीच्या दिवशी तुमच्याकडे गुंड आहेत, त्यांना ठोकायला लावा बाहेरच्या लोकांना. त्यानंतर टेक्निशियन पकडा. त्याचे नाही, ते तर आपल्या अधिकाऱ्यांना सांगा, हे बटन दाबा रे पटापट. झालं बटन दाबलं. अहो अहमदाबादमध्ये शेवटच्या 2 तासात इतके मतदान झाले की ते टेक्निकली पॉसिबल नाही. एका मिनिटाला एक मत कसं पडतं? 60 मिनिटात 65 वोट कसे पडतात एका मशीनवर? इथे तसंच झालं ना महाराष्ट्रात. कारण ते
फक्त तेव्हाच पडू शकतात जेव्हा दोन अधिकारी तिकडे बटन घेऊन बसला टक 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 करतोय का. पण तो माणूस जातो आपल्या नावावर साईन करतो त्याच्या बोटाला आपण शाई बघितलं लागते ना. तो तिथे 3 जण बघताना 5 जण बसलेले जातो असतात. आणि मग तिथं तो टू आल्यावर मग तुम्ही पी करायचं. हा. कमीत कमी 1.5-2 मिनिटं लागतात. हम्म. पण एका तासात 65 वोट पडला म्हणजे फारच झाली आता. हा डाटा गुजरातच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या काँग्रेसने दिला. हम्म. पण काय झालं विरोधी पक्ष सोशल मीडियावर ट्विट करतात. हम्म. अखिलेश ट्विट करतो हम्म. की अशी गुंडागर्दी फार वाईट आहे. हम्म. अशा पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही चिन्हित करून राहिलो. आमची सत्ता आल्यावर आम्ही त्यांना पाहून घेऊ. अबे सत्ता येतच नाही तुमची. सत्ता येते कुठे. काय आता पाहणार आहे? हे निर्णय आम्ही मान्य करत नाही. अरे हू केअर्स. Who cares? नका नका करू. मान्य करू. त्यांचा मुख्यमंत्री शपथही घेतो सरकारही चालवतो 5 वर्ष तुम्ही बोलत राहा. आणि तुम्हाला ते होंगतही नाही बोलत आहे. त्या अखिलेशच्या मतदातांना जेव्हा लोक मारत होते तेव्हा अखिलेशचे लोक कुठे बसले होते. हम्म. जर अशी लढाई असेल तर मग तशीच लढावी लागेल. बरोबर आहे. त्यामुळे तो लढा कुठे सोशल मीडियावर आपण बोलतो. आजही लोक म्हणतात की अहो तुम्ही वानकडे आता मी उतरले एअरपोर्टवर एक मला टॅक्सीवाला भेटला. साहेब मला आमचं तुम्ही आम्ही तुमचं ऐकत होतो म्हणे. ते काय झालं म्हणे पहा तुम्ही आता. मी त्याला म्हणलं मित्रा मी काय सांगितलं होतं म्हणे तुम्ही म्हणत होते म्हणे की 120 ते 130 पर्यंत येतील हे 230 आले म्हणे. म्हटलं काय झालं. लोकमत वाच रे बाबा. 95 लोकमतनी दिलेल्या विधानसभा आहेत हा. जिथे मतची हेरफेरी झाली. आता म्हटलं ती 95 जर तू काढले 230 मधनं ते 135 वर येतात. हम्म. मी काय म्हटलं होतं 120 ते 130 प्लस मायनस 5 जोड ना एवढं तुम्हाला दिसेल की नाही. हम्म. हो म्हणे बरोबर आहे म्हणे. मग आता कसं होईल म्हणे. मला आता काहीच नाही. आता यावेळेला 230 आले पुढच्या निवडणुकीला 280 येतील. हम्म. एक उद्धवची सीट येईल एक शरद पवारची सीट येतील 2 काँग्रेसची सीट येतील 4 अपक्ष राहतील 8 झाले तुमचे 280 यांचे. बस. आणि येणाऱ्या 2029चे जे लोकसभाचे निवडणूक आहे तुमच्या दर्शकांना मी आजच रिझल्ट सांगतो. बीजेपी 500 पार. 500 पार. कारण आता तुम्ही काय कामं करता कोण्या उमेदवाराला त्याला काही घेणं नाही. महागाई किती आहे, नाही, 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 काहीच नाही. काही संबंध नाही. आणि मग ते अंधभक्त लिहितात 600 रुपये पंतप्रधानांनी 6,000 रुपये म्हटल्यावर त्याचा फरक पडला. अरे पण 6,000 रुपयाला घेतलं कोणी सोयाबीन अजूनही आजही मी म्हणतो मला एक माणूस दाखवून द्या सोयाबीन 6,000 रुपयाला घेतलं नाही, ना. अजिबात. एकही वेळा मला 41 पेक्षा जास्त महाग सोयाबीन कोणी दिलेलं अहो, नाही मी आहे. 3,900 रुपयाला विकलं माझं स्वतःच. मला 41 वाला एक माणूस शेवटचा मिळाला 42 वाला अजून नाही मिळाला. मग तुम्ही नुसतं बोललं आणि तिथं आलं नाही तरी मतं कशी गेली. लाडकी बहिणांनी जर रिझल्ट पाठवले असतील तर मग असाच पैसा बायांना स्त्रियांसाठी कर्नाटकमध्ये देणं सुरू झालं होतं. पण लोकसभेमध्ये का कर्नाटक मध्ये काँग्रेस हारली. ते गहलोतनी तसं याच्या कितीतरी योजना अशा जाहीर केल्या होत्या ना. आणि लाडकी बहिणा काय तुम्हाला सांगतो मी मध्य प्रदेश सरकारने काल 29 तारखेला भाऊ परवाच्या दिवशी आरबीआय कडनं पुन्हा 5,000 करोडचं कर्ज घेतलं. तिथं प्रत्येक महिन्याला 2,000 कर्ज घेतले 2,000 करोड कर्ज घेतल्याशिवाय पगारच होत नाहीत. घ्या लाडकी बहिणा. पण तिथं तर बंद केलंय त्यांनी आता सध्या. नाही त्यांनी बाकी बंद केल्या पण तिथं लाडकी बहिणा चालू आहे का नाही. लाडकी बहिणा तिथं बंद केली तिथं मार खाल्ला असता. महाराष्ट्रामध्ये आता लाडकी बहिणीसाठी यांनी 2 फंडे घेतलेले आहेत. एक तर आतापर्यंत कसं होतं की केला अर्ज की पास पटापट पैसे द्यायचे. आता काय केलेलं आहे त्यांनी निवडणूक आले सगळं झालं. आता त्यांनी आदेश दिलेले आहेत की सगळं चेक करा ॲज पर रूल आहे की नाही. ते मग ते तिच्या घरी गाडी 4 व्हीलर नको तो इन्कम टॅक्स पेअर नको सरकारी नको जे काही त्यांचे नियम आहेत ते नियम चेक करा. त्याच्यात जे नसेल आलं लक्षात त्या बाईच्याकडून पैसे परत घ्या. नसेल तर तिच्या अकाउंटला डेबिट म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स मारा. म्हणजे तिने कुठूनही तिला जर पैसे आले तिने स्वतःचे जरी भरले तरी ते गायब. हे लोकांना कळेल आता. मी सारखं सांगत होतो आम्ही पण बोलत होतो तुम्ही पण बोलत होता की अरे बाबा हे 1,500 रुपये तुमच्याच काय म्हणजे गॅस वाढवला तेल काढवलेलं आहे. महागाई आता महाराष्ट्रात काय होणार आहे. तुमच्या नवऱ्याला पैसे दिले नाही सोयाबीनला. अजित पवारनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलता तो बोलला म्हणजे बोलून गेला मग लगेच त्यांनी सावरासावर केली. म्हणे जशा निवडणुकीचे निर्णय येत होते आणि जसं म्हणे आम्ही वर जात होतो तर म्हणे आता माझ्या पुढे तर पुढचं बजेट होतं. मी तर म्हणे टेन्शनमध्ये आलो होतं पुढचं बजेट कसं करायचं. हे बोलून त्यांनी 2 गोष्टी क्लिअर केल्या की पुढचं फायनान्स त्यांच्याकडे आहे वित्त मंत्रालय आणि दुसरी गोष्ट आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण काय बोलून गेलो म्हणजे. पण तरी पण आमच्याकडे प्लॅनिंग आहे. आम्ही करू. अरे कसलं बोडक्याचं प्लॅनिंग पुन्हा कर्ज घ्याल
पुन्हा कर्ज घ्या. 10 लाख करोड महाराष्ट्रावर आहे, पुन्हा 15 लाख करोड घ्याल, तुमच्या काय बापात जातं, तुम्हाला द्यावं लागत नाही, देतो सामान्य माणूस गोरगरीब. अहो या देशात लोक म्हणतात शेतकरी टॅक्स देत नाही. अरे काय खोटं बोलतात तुम्ही. अरे शेतकरी फक्त श्वास घेतो त्याला टॅक्स नाही. शेतकरी बियाणं घेतं त्याला टॅक्स, शेतकरी सगळ्या मीठ घेतं, गोष्टी. दूध घेतं, शेतकरी पोराला शिकवतं, पोराला हॉटेलमध्ये टाकतं, प्रत्येकच गोष्टी शेतकऱ्याला टॅक्स ते आहे. सोडा भाऊ, त्याच्यावरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पहिले शेतीच्या नावाने जे काय असायचं, म्हणजे ट्रॅक्टरचे टायर असो किंवा ट्रॅक्टर असो किंवा वखर घ्यायचा असेल, इम्प्लिमेंट घ्यायचं असेल, ट्रॉली घ्यायचं असेल, तर या कुठल्याच गोष्टी, इन्सेक्टिसाईड असेल, खतं असतील, बियाणं असतील, याच्यावर कुठलाच टॅक्स नव्हता. ॲग्रिकल्चर कमोडिटीवर टोटल आउट ऑफ टॅक्स. आता ह्यांनी सगळ्यावर जीएसटी लावून टाकला, सगळ्यावर टॅक्स आहे. मी काय म्हणतो, पैसे शेवटी कुठनं आणणार. हा बरोबर, कुठून आणतील. आपल्या भारत देशाची स्थिती आहे भाऊ की प्रत्येक बजेटमध्ये 42 ते 47% येणारा पैसा व्याजापोटी जातो. हो, 42 ते 47% टक्के. बापरे. मग त्यातले राहिलेले जे पैसे आहेत 52-53%, त्याच्यात मग आपण सगळे खर्च करतो. हम्म. नरेंद्र मोदी साहेबांनी 2023 मध्ये, म्हणजे तुम्ही जगातला कुठल्याही इकॉनॉमिस्ट स्टडी करा, प्रत्येक देश कर्ज घेतो, पण तो कर्ज 3 वर्षासाठी असतं, 5 वर्षासाठी असतं, 7 वर्षासाठी असतं, 10 वर्ष म्हणजे फार झालं. ते मोठं प्लॅनिंग. नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये जे कर्ज उचललं ते 50 वर्षासाठी उचललं. 50 वर्षात म्हणजे 2073 मध्ये जे सरकार येईल हा. ते अहो फोटोला जोड्यानं मारील, तुम्हाला सांगतो मी सगळ्या लोकांना सांगतो. अरे आपल्याला भारतील नाही, मी आपले म्हणतो, पोरं आपल्या अरे, होते, तुम्ही झोपले होते का. म्हणलं आखाडी एकादशीला ते लोक ते आपल्याकडे ते श्राद्ध वगैरे करते ना, थाळी काढते. अरे म्हणलं पोरं काढणार नाही रे, फोटो काढ म्हणलं, म्हाताराचा लाव रे जोड लाव रे. कारण तुमचा पंतू म्हणेल हे त्यावेळेपासून कर्ज सुरू झालं ना, लाडली बहिणा कधी सुरू झालं म्हणे, आमचे आजोबा पत्रकार होते, पण मला या भाडव्या नाही काहीच नाही केलं हो. काहीच नाही केलं. सरकार बोलले सरकार नाही. जय जयकार केलं असेल, कारण आपली त्याला व्हिडिओ तेव्हा कळणार नाही आपण काय बोललो. याले जोडे मार, पत्रकार होता, काही असे सरकारी येऊ दिली यांनी, आणि आता आम्ही पॉप भरतोय. हे होणार आहे या देशात. आणि अतिशय सिरियस इश्यू आहे नाही, हा, खरी ते serious की आहे. तुमचं आता अमेरिकेने आज जर रट्टा दिला जिगरी यार को, याचा हा काय बोलता. हे ब्रिक्स म्हणून जो असोसिएशन आहे, हो, ब्रिक्स. चीन आहे, ब्राझील आहे, हो. सौदी अरेबिया आहे, मतलब UAE आहे, रशिया आहे, या सगळ्या देशांनी समोर केलं भारताला. याला वाटलं तर मी विश्वगुरू होतो, आमची म्हणजे स्वतःची एक करन्सी असली पाहिजे, या डॉलरची दादागिरी चालू देणार नाही. हा. डॉलरपासून त्रास कोणाला आहे, रशियाला आहे. त्यानं कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवली, भारताच्या. मोदी साहेबांना वाटलं की आपण आता फारच मोठे विश्वगुरू. झालं, त्यांनी करन्सी. अंधभक्त लगेच बनायला सोडून देखो रशियाने मान लिया. कल ट्रंप ने धमकी दी कि ब्रिक्स औकात में रहे, यदि डॉलर के अगेंस्ट कोई करेंसी खड़ी करने का प्रयास किया तो अमेरिका 100% ड्यूटी बढ़ाएगा. बापरे. म्हणजे भारतातनं जर अमेरिकेला तुम्ही काही 5,000 रुपयाची गोष्ट पाठवली तर त्याच्यावर तिथे 5,000 रुपये ड्युटी लागेल. आता तेव्हापासून सगळे चुप आहेत. जिगरी यार को क्या मैसेज भेजा, अच्छे हेडलाइन देणारे. अच्छा. जिगरी यार हे शब्द आहे. हा. मला उसने जिगर निकाल के ले गया हो. कारण अमेरिकेमध्ये त्यांना राष्ट्र पहिले. लोक अमेरिकनबद्दल काय म्हणतात, दे आर थँकलेस पीपल. फारच म्हणे ते आपली पोटी फक्त आपलाच विचार करतात, स्वार्थी आहेत. अरे म्हणून तो देश पुढे आहे. तिथे येणारा प्रत्येक राष्ट्रपती कुठल्याही पार्टीचा असो, तो पण राज्यासाठी, देशासाठी पहिले लढतो, नागरिकांसाठी लढतो. आपण आपला देश विकून स्वतःला मोठं करतो. म्हणून आपले हे वांदे आहे. 81 करोड लोक म्हणजे 70% देशाची पॉप्युलेशन सरकारच्या 5 किलो अन्नावर जीवन राहिली. आणि हे म्हणतात की आम्ही इतके म्हणजे हे लोक- मी म्हणत नाही बरं, प्रधानमंत्री म्हणाले, नाही, तेच म्हणाले. म्हणजे आम्ही 5 किलोने दिलं तर उपाशी झोपते म्हणे. हो. म्हणजे भूकमरीवर आहो आपण. हो. ज्या देशाचे 70% लोक भूकमरीवर आहे ते विश्वगुरू म्हणते, ट्रिलियन इकॉनॉमी म्हणते. आता काय कोणाला सांगावं, आणि लोक ऐकतात. आपण बोललो तर म्हणते राष्ट्रद्रोही आहे, देशद्रोही आहे. कठीण झालं. मैंने बोला ट्रम्प से सीखो, ट्रम्प जैसा सीखो. ट्रम्पनी धमकी दिली, आपल्याला कुठं लागलं
पण काय करू शकतो? ट्रम्पला काय करू शकतो? आपण आत्मनिर्भर म्हणतो, फोकणाड्या आहेत ह्या. जर उद्या इस्रायल आणि युरोप आणि अमेरिकेने शस्त्र नाही दिले तर आपण रस्त्यावर येऊ. नाही, पण अडाणीच्या नावाने येतील ना शस्त्र. ते अडाणीच्या नावाने कशाला? अडाणी म्हणजे नाव त्याचं राहील ना हो. ते त्याचं लेबल काढेल, आपलं लावून टाकेल म्हणजे मी बनवलं. अडाणी स्वतः जितका अडाणी आहे, अडाणी नाव, आणि दुसरं अडाणी म्हणजे आपल्या विदर्भातला अडाणी आहे, अडाणचोट आहे. तो फक्त सरकारच्या भरोश्यावर उड्या मारून राहिला. त्याला जर ओपन मार्केटमध्ये ये म्हणलं तर छोटे छोटे व्यापारी धुवून काढतील त्याला. गन पॉईंटवर, ईडी सीबीआयच्या गन पॉईंटवर बिझनेस करता का? लाचलुचपत देऊन काम करता का? किती दिवस चालणार? किती दिवस चालणार? हे पापाचा घडा फुटणार आहे. अशोक भाऊ, तुम्ही मगा म्हटलं की इलेक्शनचे 2-3 पॅटर्न आहेत. एक पॅटर्न असाही माझ्या पाहण्यात आलेला आहे की जिथे जिथे यांची डबल इंजिनची सरकार आहे तिथं ह्यांचं व्होटिंग पर्सेंटेज वाढला. जसं पर्पला प्रभाकरनी ह्या सगळ्या संदर्भात खूप विस्तृत विवेचन केलं. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला हे माहीत आहे का, नागपूरमध्ये 3 लाख वोट कमी झाले होते लोकसभेला. हो, कारण त्यांना गडकरींना निपटवायचं होतं. 3 लाख काटून दिले, ते दिल्लीनं काटले. तर वोट वाढवणं आणि कमी. आता तुम्ही सांगा ना, लोकसभेत आणि विधानसभेच्या 4 महिन्यात 48 लाख मतदाता वाढले. नाही, सगळं मिळून 69 लाख मतदाता वाढले, सगळं मिळून 69 लाख. हा कुठला गणित आहे होय? हे कुठेच बसत नाही गणित. आणि असं काय झालं की एवढे लोक घराच्या बाहेर आले किंवा काय झालं? आणि ते सुद्धा वाढलेले जे मतदार आहेत ते कधी आहे तर सायंकाळचं, म्हणजे पहिलं जे हे आहे फेजचं काउंट हे झाल्यानंतर, म्हणजे व्होटिंग झाल्यानंतर, आणि रात्री नंतर इलेक्शन काउंटिंगच्या अगोदरल्या दिवशी यांनी पुन्हा 9,99,000 म्हणजे जवळपास 10 लाख मतं पुन्हा वाढवले. तर मला तुम्ही सांगा ना, 2 तासात ते 10 लाख वोटर कसे वोटिंग करू शकतात? नाही, म्हणजे याचं जर आपण मतदार केंद्र 26 ते 28 हजार मतं प्रत्येक मतदान केंद्रावर वाढलेत. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. नाही, पॉसिबलच नाही कोणत्या हद्दीत. म्हणजे तेवढे मतदार आणि तेवढं हे जर केलं तर एका मतदाराला मग 10 सेकंदच लागले असतील मतदान करायला. असंच पकडायला पाहिजे मी त्याचे. त्यामुळे हे मशिनी मतदान आहे, मशिनी मतदान आणि मशिनी विजय आहे. पण आता याच्या पुढचं हे सगळं झालं, आता याच्या पुढे मग लोकांनी काय करावं किंवा कोणी काय करावं अपेक्षा आहे? राजकीय आपण प्रबोधन करू शकतो, आपण पत्रकार आहे, आपण बोलू शकतो, गोष्टी समोर ठेवू शकतो. जनतेच्या मनावर ते बिंबवणं आणि जनतेचं एक जनांदोलन उभं करणं हे राजकीय दलाचं काम आहे. राजकीय दल नुसतं डोक्यावर हात ठेवून पाहतात, याने केलं तर त्याने केलं, त्याने केलं, नुसतं ते खरगे साहेब मोठं भाषण देऊन गेले. तरी पण मी अशोक भाऊ तुम्हाला इथे सांगतो मुद्दाम की मी शेवटी हे म्हटलं की चला असं नाही म्हणायला पाहिजे की भाऊ हा बोलतोय हा मात येते, म्हणून मी काय करतोय की येणाऱ्या 5 तारखेला मी काय जाहीर केलेलं आहे की तुम्ही जिथं कुठं असाल, ज्या कुठं गावात असाल तिथं एक तर गांधीजीचा पुतळा असेल, गांधी चौक असेल, गांधी रोड असेल, 3 पैकी एक आहे, नाही तर 4थं हुतात्मा स्मारक असेल, या 4 पैकी काहीतरी तिथं असतात. त्या दिवशी तिथे जमावा, वाटतं हातात गांधीजीचा फोटो घ्या, नसेल तर गळ्यात घाला आणि तिथे जाऊन उभे राहा. नुसतं काळ्या फिता लावा आणि दुपारी 1 ते 3 2 तास तिथे येऊन राहा. कमीत कमी दिसेल तर की लोकांच्या मनात चीड आहे. बट हू केअर्स? हा, आता तुम्ही शेतकरी आंदोलन घेत होते, अहो शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष दिल्ली झुंजवली. 1.5 वर्ष 700 शेतकरी मेले आणि प्रधानमंत्री म्हणतो माझ्यासाठी मेले का? 56 इंच के सीने में दिल नहीं है, खोकला आहे हो. ते हरियाणातही दिसलं ना की त्यांनी, म्हणजे ज्या राज्यामध्ये शेतकरी इतके त्यांच्या विरोधात आहेत त्या राज्याची जी खेळाडू आहे ती आपली फोगाट, तिला ज्या पद्धतीत प्रतिसाद मिळत होता, तिच्या प्रत्येक सभेमध्ये लोक तिच्या मागे होते. आणि तुम्ही म्हटलं तसं अनेक गावांमध्ये यांना प्रवेश नाही दिला भाजीपाल्यांना, आणि तिथं सुद्धा यांनी खेळा करून दाखवला. नाही, शेवटी काय आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांसमोर करायच्या. म्हणजे महात्मा गांधीचं अहिंसाचं आंदोलन हे इंग्रजांना वाकवू शकलं, कारण त्यांच्यात काही नीतिमत्ता होते. म्हणून गांधीजी उपोषणाला बसायचे तर इंग्रजांना हालायचे. जसं आपल्या घरामध्ये आपण जर उपोषण काही कारणाने, ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये गुंज व्हायचे की हा अहिंसा माणूस हा कसा तुम्ही त्याला उपोषणाला बसवू शकता. पण आपल्याकडे सत्ता अपक्ष इतका निर्लज्ज निर्लज्जता का अमृतकाल है, शर्म है की आती नाही. गेंड्याची कातडीचं म्हणणं सुद्धा गेंड्याचा अपमान आहे. त्यामुळे अशा निर्लज्ज लोकांना
जोपर्यंत मोठं जन आंदोलन होत नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की असं जन आंदोलन एका जमान्यामध्ये जेपीनी केलं होतं तसं जन आंदोलन पुन्हा उभं राहू शकेल असं तुम्हाला वाटतं? राहू शकतं, पण त्यासाठी जेपी हवा. हां. पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, राजकीय दलांना त्यावेळेला सगळे दल राजकीय हेवेदेवे विसरून त्यांनी ते एकत्र आलं एकत्र त्या जेपीच्या पाठीमागे आले होते. हो. असे येऊ शकतात का? इथे एकामेकाचे कबरी खोदणारे नेता आहेत. सगळ्या पार्ट्यांमध्ये बीजेपीचे स्लीपर सेल आहेत. खडगे साहेब म्हणतात की आपल्याला एक होऊन लढायला पाहिजे. खडगे साहेब म्हणतात बूथ लेवलवर आपण मजबूत झालं पाहिजे. सर खडगे साहेब म्हणतात पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये आपण नीट झालं पाहिजे. एवढं मोठं त्यांना भाषण दिलं. पण खडगे साहेबांना माहीत आहे का, आज 4 महिने झाले निवडणुका होऊन हरियाणामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन काँग्रेस देऊ शकलं नाही. अरे बापरे. आहे ना, 12 वर्षापासून तिथे जिल्हाध्यक्ष नाही आहे काँग्रेसचा. संघटनच नाही आहे 12 वर्षापासून. नाही, ती परिस्थिती तर पूर्ण भारतभर आहे. हां. तुम्ही एक लक्षात घ्या की एका जमान्यामध्ये नाना पटोले फोनच उचलत नाही. कोणाच उचलत नाही कोणाचे. म्हणजे उद्या जर असा लोकसत्तानी स्टोरी टाकली मी तुम्हाला सांगितलं, कोणी जर असा अवॉर्ड दिला की नानाला रिंग केल्यावर एका रिंग मध्ये फोन उचलल्यावर 1 करोड रुपये मिळेल, तर मी तुम्हाला कधी द्यायचं काम पण सांगतो आयुष्यात ते पैसे तसेच पडून राहते, कोणी घेऊ शकत नाही. कठीण झालेलं आहे खरं. आणि ते स्वतःला पार्टीचा अध्यक्ष समजतात की जेव्हा की तो होकल पाहिजे, नाही. लोकल पाहिजे, अवेलेबल पाहिजे. पार्टी वाढेल कशी? अहो, आपण पत्रकार आहोत. तुम्ही पण रात्री 3 वाजता कोणी फोन केला तर आपण उचलतो अहो. यासाठी की कोणी 3 वाजता फोन केला काहीतरी तर emergency असेल ना बाबा. नाही, काही माहिती द्यायची असेल, काही त्याला ते सांगायचं असेल. कारण आपलं प्रोफेशन आहे ते, आपला बिझनेस आहे तो. अहो, विलासराव देशमुख रात्री 12-1 वाजता 2 वाजता फोन उचलायचे. शरद पवार अजूनही उचलतात. मी म्हणतो ना, असे कितीतरी नेता आहेत की ज्यांना आपण दिवसा फोन केला तर रात्री 3 वाजता कॉल येतो त्यांचा. हाँ, तेरा मैं फोन था, मिस कॉल देखा. अभी घर पहुंचा हूं, मिस कॉल देखा, बोलिए अशोक जी क्या है. हे बीजेपी मध्ये आहेत. आहेत. अजूनही बीजेपीचे लोक तसे मला आहेत. कॉल बॅक करतात. हो. शरद पवारांकडे असे लोक कॉल बॅक करतात. हो. असा कुठलाही राजकीय दल नाही जिथे कॉलबॅक होत नाही. एक नाना पटोले तिथनं फोन नाही. नाही, दुसरे उद्धव ठाकरे आहेत. नाही, उद्धव ठाकरेकडे एक सिस्टम आहे की तो पीए फोन उचलतो, त्याला हो. सांगितलं तर कमीत कमी ते लाईनवर येतात. हो. पण इथे काही ड्रायव्हर, कोणी ड्रायव्हरला फोन लावतं, कोणी कोणाला फोन लावतं. कठीण आहे काम. कम्युनिकेशनच नाही तर तुम्ही नेता कसली? पार्टी कशी वाढणार आहे? इकडे एकीकडे म्हणतात. हे पहा, तुम्हाला त्यांना तर स्लीपर सेल म्हणायचं नाही आहे. जे पार्टीचं नुकसान करतात ते सगळे बीजेपीचे मदतगार आहे. म्हणजे तुमचं जर असं बंद असेल, मला असं वाटतं की हे जे बीजेपी मधून नाराज होऊन आले नाही. त्याचे नाटक केलं ते इथं आले, बीजेपीचे असं स्लीपर म्हणायचं. सेल आहेत. हं. मी विजय वडेट्टीवारला स्लीपर सेल म्हणतो. बापरे. कारण ते लीडर ऑफ ऑपोजिशनच्या नावाने जे काम करायचं होतं ते फक्त आपली कॉन्स्टिट्यूशन, आपल्या मुलीचं कसं आपण भलं करू शकतो आणि कसं करू शकतो, आणि ती चंद्रपूर लोकसभेच्या पेक्षा तो बाहेर येऊ शकला नाही. त्यांना मी स्लीपर सेल म्हणतो. मी के.सी. वेणुगोपालला स्लीपर सेल म्हणतो की जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आहे, आणि जर ऑर्गनायझेशनच रसातळाला गेलेलं आहे काँग्रेसचं, तर काय पुढे होणार? तर तुम्ही एवढे एकटा वर्ष राहुल गांधी करून करून काय करणार आहे? राहुल गांधीची स्थिती कशी आहे? ती त्यांची त्या शोले मधल्या जेलर जैसी आहे. हा, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. आधे बीजेपी में जाओ, इधर के बीजेपी में जाओ, इधर के बीजेपी में जाओ, बाकी मेरे पीछे आओ. उरलंच आहे कोणी बाकी? कोणीच नाही पाठीमागं. त्यात स्वतःच म्हटलं ना त्याची आधी आधी. मी स्वतः राहुल गांधींशी बोललो, त्यानं उदाहरणं सांगितलं, दिले. त्याने उदाहरण तुम्ही सांगितले. मी उदाहरणं दिले, आणि ते नंतर मला म्हणाले की आता माझ्या ऑफिसमध्ये तू होता हे अमित शहाला का 10 मिनिटात कळेल म्हणे. हा. आणि म्हटलं मग आपको सब पता है, उसके बाद भी आप नहीं कुछ करते तो मुझे माफी चाहतो. असे लोक सेक्रेटरी बनवून देतात. विचारते कोण हो? अहो, तो प्रताप गडी का महाराष्ट्रात राज्यसभेसारखी एक माणूस नव्हता? या महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे. महाराष्ट्रात एक नेता नाही सापडला तुम्हाला राज्यसभेत पाठवायला. तुम्ही त्या उत्तर प्रदेशच्या त्या एका शायरला पाठवला, तो ट्रकच्या पाठीमागची शायरी वाचवतो. तो कधी समाजवादी पार्टीचे गुणगान गायचा, कधी त्याचे गुणगान गायचा, कधी तो आतिकच्या त्या गँगस्टरचे गुणगान गायचा. त्याला तुम्ही पाठवला. नाही, एका जमान्यामध्ये काय होतं अशोक भाऊ की काँग्रेसमध्ये सेवादल नावाचं त्यांचं एक खूप चांगलं पॅटर्न होतं. त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते होते. आता सेवादल सगळं संपलं. आता काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याचे ऐवजी सगळे नेते झाले. कोणीतरी सांगितलं एका मोठ्या नेत्यांनी, राहुल गांधींचा संघटनेवर विश्वास नाही. राहुल गांधीला वाटतं संघटना एक फ्लॉप आइडिया है, आंदोलन से पार्टी चलेगी. पर आंदोलन करने के लिए नेता चाहिए, और उस आंदोलन में जागरण करने के लिए फुट सोल्जर चाहिए. वो फुट सोल्जर आपके पास नहीं है, क्योंकि फुट सोल्जर आपके जो लेफ्ट और राइट लोग बैठे हैं, वो नेता है, जो बीजेपी के नेता हैं, नेता समझते उनके हैं साथ उनको. उनके साथ बैठे हैं.
अहो एका सिटिंग आमदाराला, एका बाईला जी सर्वात जास्त पॉप्युलर आहे, तिचं तिकीट काटून तुम्ही एका दुसऱ्या बाईला, तिला कोणी ओळखत नाही, तिला तिकीट दिलं हरियाणामध्ये. आणि ती 8,000 डिपॉझिट जप्त झालं तिचं. हे अनेक ठिकाणी झाले महाराष्ट्रात, तर असं तर कित्येक ठिकाणी महाराष्ट्रात एका ठिकाणी एका बीडीओला, रिटायर्ड बीडीओला दिलं. नाही नाही, खूप लोक आहेत अशी आणि मी ठिकाणं. विचारलं त्याला, तिथे तो तिकीट मागायला आला होता, म्हणे साहेब 3 जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्यासोबत आहेत म्हणे. म्हणजे तुला तिकीट काही नाही मिळालं. त्यामुळे काय सांगू साहेब. मग त्यांनी मला एक फोटो दाखवला. म्हणे साहेब हे चाललं पार्टीमध्ये, बापरे. काय करू मी. म्हटलं बाबा आता मी काय करू. मी बोललो तो म्हणे लगेच केस लावतात. तुमच्यावर कोण केस लावतो. माझ्यावर केसी वेणुगोपालनी केस केली ना. अच्छा. हा. आणि ती म्हणजे एवढा घाबरट आहे. अरे मर्द होता तो दिल्ली में केस करता. तो केस का कर दिया. तेलंगाना में किसी महिला से केस करवाया. अच्छा. हमारे नेता की बेब्रू हो गई. अच्छा अच्छा, उनके नेता की. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मित्रांनो त्याचं चाललेल्या आहेत याच्यामध्ये, राज्यामध्ये, आणि ज्या पद्धतीचं राजकीय दलांकडनं काही अपेक्षा नाही भाऊ. हो. आणि हे असंच चालत राहिलं तर बांगलादेशच्या टर्नवर आपण जाऊ. विपक्षी दल नसेल, सत्ता पक्ष अजून 2029, 2029च्या नंतर 5 जोडा तुम्ही. 2034 पर्यंत भाजपाच राहील. आणि त्यानंतर जसा स्टुडंटचा उद्रेक झाला तसं या देशात एवढा मोठा विस्फोट होईल की हे नेता रात्रीतून पळून जातील. हो, लंकात हेच झालं आणि मग बांगलादेशमध्ये हेच झालं ना. ते दिवस काही दूर नाही आहे. तर मला तरी असं वाटतं तुम्ही एकंदरीत जे 2034चा जो विषय करता, मला नाही वाटत की तितके दिवस लागतील. कारण आता हे सध्या जे घडलेलं आहे यांनी कसा तरी मुलामा आणलेला आहे. इथून कर्ज घे, तिथून हे कर, या टॅक्सचे पैसे आण, तिथून पैसे आण. पण किती दिवस आपण सगळ्या गोष्टीचं सोंग करू शकतो, पैशाचा नाही होऊ शकत. तर मित्रांनो, हे होते अशोक वानखडे आपले टायगर. आणि तुम्ही बघितलं असेल की जैसा टायगर जंगल में दहाड़ता है वैसी अशोक दहाड़ रहा था हमारा. आणि विदर्भाचा मनुष्य असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या विदर्भाचा कुणीतरी आवाज हा दिल्लीमध्ये उचलतो. विदर्भाच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने येत राहू, अशोक भाऊंना बोलत राहू, त्यांचं मार्गदर्शन घेत राहू. त्यांची फार इच्छा आहे की हे एक स्वतंत्र राज्य झालं पाहिजे. पण तो एक वेगळा विषय, आपण तो वेगळ्या दिवशी कधीतरी ठेवूया. पण त्याच्यासाठी आपण सातत्याने अशोक भाऊंना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावत राहू. आणि त्यांचे अनेक कार्यक्रम किंवा त्यांचे जे काही विचार किंवा त्यांचं जे काही एकंदरीत या सगळ्या संदर्भामधलं जे दिशानिर्देश आहे ते घेत राहून त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. अशोक भाऊ, आपण आला स्टुडिओमध्ये, खूप मनमोकळेपणाने चर्चा केली, याबद्दल खरोखर मी धन्यवाद देतो. दैनिक देशोन्नतीच्या वाचकांना सुद्धा सातत्याने अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विषयावरचे तज्ज्ञ आपल्याकडे येत राहतील, भेटत राहतील, आपल्या चर्चा करत राहतील. निश्चितपणे पाहत राहा. नमस्कार. मी प्रकाश पोरे.